परिवहनला आम्ही 2023ला पण निवेदन दिलं, 2024ला दिलं, 2025ला दिलं. यांनी आम्हाला लेखी आश्वासनं दिली. चेअरपर्सन जरी वेगळा असले तरी त्यात जे चेअरपर्सन होते, जे व्यवस्थापक होते, त्यांनी लेखी आश्वासन दिली की आम्ही कल्याणला रिंग रूटच्या 8 बसेस चालू करू, मोहन्याला आम्ही 8 बसेस चालू करू. परंतु प्रत्यक्षात त्या चालू केलेल्या नाही. मोहन्यासारख्या परिसरात जो महिला वर्ग आहे, कंपन्या बंद पडल्यानंतर महिला वर्ग घरकाम, घरातली कामं करण्यासाठी खडकपाडा, योगीधाम या विभागात येतात. तिकडनं त्यांना रिक्षा परवडत नाही. त्याच्यासाठी आम्ही मागच्या वेळेला रिक्वेस्ट केलेली आहे, यांनी आम्हाला आश्वासन, पण त्याही पण रिक्षा त्यांनी कागदोपत्री 4 दाखवले, आम्ही बस देतो 4, परंतु ऍक्च्युली 2च त्या असतात आणि 2 ते वेगळ्या मार्गावर वळवले जातात. म्हणजे त्यांना ते मिळत नाही. त्यांना ते रिक्षाचे जे 100 रुपये 150 रुपये भाडं परवडत नाही आणि त्यांच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट ती पण पूर्ण केली नाही. कल्याण मधला रेव्हेन्यूच्या जो कर वसूल होतो त्याच्यातनं यांना पगार मिळतो. कल्याणला सेवा द्यायला पाहिजे. तर कल्याणला रिंग रूटला 1 बस, उंबरठ्याला 1 बस. जो उंबरठा जो आता डेव्हलप होतोय तो काय गाव राहिलेला नाहीये, तिथे लोक वस्ती आहे, नवीन कल्याण झालेले आहे, पण तिथे 1 बस, दुर्गाडीवर 1 बस. म्हणजे हे काय बस सेवेचं यांचं हे काय परिवहनचं काम आहे का? आज जिथे पनवेल आहे, पनवेल सुरू केली, पनवेलला पण बस नेत नाही, पनवेलच्या बस दुसरीकडे फिरवतात. कुठल्याही बसचा वेळापत्रक हे बस स्टॉपवर दिलेलं नाहीये, जाहीर केलेलं नाही. या वेळेला ही बस येईल, त्यावेळेला ती बस येईल. प्रवाशांना कळणार कशी तुमची बस सेवा काय आहे? बस सेवाच कळ. परिवहनकडे किती बसेस आहेत, किती वाहक आहेत, किती चालक आहेत? टोटल परिवहनकडे बसेस आहेत, पण ते सांगतात की 55 बस रस्त्यावर धावतात आहे, पण ऍक्च्युली 55 बस धावत नाहीयेत. ऍक्च्युली धावतात 20, त्यांनी आता स्वतःच सांगितलं, पण त्या 20 पण चालत नाही असा आमचा दावा आहे. कारण त्यांनी आम्हाला जीपीएस नोंदी दाखवाव्या. यांच्याकडे जीपीएस नोंदी नाही, यांच्याकडे जे कलेक्शन झालं ते नाही. वाहक कंत्राटदारावर आपले वाहक आणि चालक कंत्राटदार नेमलेले आहेत. त्यांना काय पडलेली आहे, ते बस काढतात, कुठेतरी उभे करतात, गप्पा मारतात आणि नियोजित वेळेला आणून डेपोमध्ये उभ्या करतात. त्याचं किती रेव्हेन्यू येतो, किती जमा होतो, किती तिकीटं फाडली जातात, याचा कुठलाही ताळमेळ यांच्याकडे नाहीये. आम्ही त्यांच्याकडे लेखी मागितलेले, त्यांनी जोपर्यंत हे सगळे लेखी देत नाहीत आणि लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत यांना आम्ही बाहेर पडून देणार नाही आणि आम्ही इथनं उठणार नाही. हा आमचा आत्ताचा आंदोलनाचा महत्वाचा भाग आहे. मोठा प्रश्न उपस्थित केला की वाहक आणि चालक हे किती आहेत, किती कार्य करतात आणि तिथेच आहेत बाहेर आहेत? नाही, ऍक्च्युली नियमित चालक वाहक आहे 260 आणि नियमित चालक आहे 133. कंत्राटी वाहक आहेत 84 आणि कंत्राटी चालक आहे 143. परंतु हे सगळे नियमित वाहक आहे. आमचं असं म्हणणं आहे की नियमित वाहक आहेत आणि नियमित चालक आहेत, यांना पहिले मार्गावर पाठवायला पाहिजे आणि जर जिथे कमी पडतील तिथे कंत्राटी वाहक आणि चालक पाठवायला पाहिजे. परंतु हे तसं करत नाही. हे कोणी वशिलाबाजी, कोणी हप्ते देतात, त्यांना इथे लाईट कामं देणं, क्लरिकल कामं देणं, त्यांना इथेच बसवून ठेवतात आणि जवळजवळ 70 ते 80% कंत्राटी चालक आणि वाहक जातात. उद्या लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे. ते कंत्राटी चालक किती कार्यक्षम आहेत याची हे कोणी घेण्याची, तो कॉन्ट्रॅक्टरवर डिपेंड राहणार. उद्या एखादा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि तेच चालक आणि वाहक तिथे आपली पैसे चोरी करतात, पूर्ण रक्कम जमा करत नाही. याचा पण हे लोक कधी ताळमेळ करत नाही की किती जीपीएस झाली, किती तिकीट विक्री झाली, किती जमा झाली, किती पेट्रोल डिझेल आपलं किती डिझेल उपयोगी झालं, ह्याचा काहीच ताळमेळ यांच्याकडे नाहीये. तो ताळमेळ यांच्याकडे आम्ही मागितलेला आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की हे कुठल्या बेसवर चालक आणि वाहकांना इथे क्लेरिकल कामं देतात, कुठल्या कायद्याअंतर्गत देतात, यांची इन्क्वायरी लागायला पाहिजे. आमचा असा दावा आहे की हे पैसे घेऊन त्यांना लाईट ड्युटी देतात, त्यांनी मार्गावर पाठवत नाही. त्यांना जर त्यांची बॅच आणि हे दिलेले आहेत तर त्यांना तेच काम द्यायला पाहिजे ना. उत्तर भेटले प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत लेखी स्वरूपात देत त्यांना आम्ही दिलेलं आहे निवेदन. हे आम्ही 10 त्यांना लेखी मागितलेलं आहे. ते 10 जोपर्यंत त्याची उत्तरं ते देत नाही आम्ही इथनं त्यांना हलून पण देणार नाही आणि आम्ही सुद्धा उठणार पण नाही. मागण्या यांच्या आलेल्या आहेत, त्याच्याप्रमाणे आता चर्चा पण झालेली आहे. तर त्याप्रमाणे ज्या वाढीव बसेसची जी मागणी आहे, तर वाढीव बसेस ज्या आहेत, तर जसं आपल्याला केंद्र शासनाच्या योजनेतून बसेस मिळणार आहेत, तर त्या बसेस पुढच्या साधारणतः 2 महिन्यामध्ये चालू होणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या बसेस डिप्लॉय करणं शक्य होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे.
वाहक चालकांचा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांच्या नियमितता नाही. वाहक आपले जे परिवहनचे वाहक आणि चालक आहेत तर ते बेसिकली त्यांच्या फील्ड जॉबवरती आहेत. त्याच्याशिवाय आधीपासून जे आपल्या ऑफिसमध्ये काही जो क्लरिकल आणि बाकी जो बेसिक जो काम ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनचं जे काम आहे ते करण्यासाठी त्यातला काही स्टाफ आपण इकडे आपण डिप्लॉय केलेला आहे. आधीपासून ती आपल्याकडं ती पद्धत आहे. याशिवाय जसं निवेदनामध्ये एक मुद्दा आहे की अन्य विभागाकडे गेलेले वाहक आणि चालक ते परत बोलावेत. तर त्याच्या संबंधाने आपण 2 महिन्यापूर्वी ती एक गोष्ट हाती घेतली होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक SIR ह्या कामासाठी आणि अन्य काही कामासाठी ती स्टाफ तिकडे असल्यामुळे त्या स्टाफला आपल्याला परत घेता आलेलं नाही. अस्तित्वात असणाऱ्या ज्या बस आहेत त्या सध्या सडत आहेत, त्या मार्गस्थ होत नाहीयेत. काय सांगाल याचं? अस्तित्वात ज्या खऱ्याच खराब बसेस आहेत, ज्या की 27 बस आहेत आपल्याच्या, ज्या बऱ्याच वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत आणि त्याचा दुरुस्तीचा खर्च हा खूप जास्त असल्यामुळे त्या बसेसला आपण दुरुस्त करून घेत नाही आहोत. बाकीच्या ज्या बसेस आपल्या जे सध्याला आहेत 101 बसेस जे की आपण खाजगी याच्याकडे दिलेलं आहे, त्यातल्या जवळपास 65 ते 70च्या आसपास बसेस आपल्या रोज मार्गस्थ होत आहेत. ई बसेस या मार्गस्थ झालेल्याच नाहीत. आतापर्यंत 10 ई बसेस आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या आतापर्यंत डेपोतच उभ्या आहेत. ई बसेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर 10 बस आपल्याकडे आल्या होत्या. त्यातल्या 2 बसचं RTO पासिंग झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्या मार्गावर काढणं हे काही म्हणजे कायद्याला धरून नव्हतं, सुसंगत नव्हतं. उरलेल्या 8 बसेसच्या बाबतीत 2 बसचा जो मेजर एक कंट्रोल युनिट पार्ट होता तो नादुरुस्त असल्यामुळे तो उपलब्ध न झाल्यामुळे त्या गाड्या रिपेअर होऊ शकल्या नाहीत. फक्त 6 बस होत्या. 6 बस आपल्या मार्गस्थ होत्या. पण त्यामध्ये काही बसेसचं काच फुटणे किंवा काही टेक्निकल इश्यूज किंवा ब्रेकडाऊन होत असल्यामुळे 4 बसेस आपल्या मार्गावर निघायच्या. परंतु कॉन्ट्रॅक्टरचं परफॉर्मन्स बरोबर नसल्यामुळे आपण ते कॉन्ट्रॅक्टर काढून टाकलेलं असल्यामुळे त्या बसेस सध्याला आपल्या कस्टडीमध्ये आहे. शहरांतर्गत जे मार्ग आहेत त्यांच्यावर फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते, कारण नागरिकांचा बराचसा पैसा हा रिक्षावर खर्च केला जातोय. तर जर परिवहन सेवा सक्षम असेल तर नागरिकांचा तो पैसा रिक्षावर खर्च होणार नाही. तर त्या नक्कीच. फेऱ्या कशी काय नक्कीच ह्या ज्या फेऱ्या किंवा ही जी मागणी आहे ही मागणी एकदम रास्त आहे. त्याच्याबद्दल परिवहन अजिबातच दुमत नाहीये. फक्त आपली जी भिस्त होती त्या EV बसेसवर होती. त्या 207 EV बसेस यायला हव्या होत्या, त्या न आल्यामुळे ही मागणी आणि आपला पुरवठा ह्याचं गणित विस्कळीत झालेलं आहे, हे मी मान्य करतो. तथापि पुढच्या PM बस सेवेच्या अंतर्गत ज्या बसेस आपल्याकडे 100 येणार आहेत तर त्या बसेसमधनं आपल्याला ह्या बाबी आपल्याला कोप अप करणं शक्य होणार आहे.